आज रात्री 8:30 वाजता आलो मी मंदिरावर आलो तर मंदिरावर लोहा बांधीचं काम चालू होतं. हे म्हणत आमच्यासाठी नाश्ता घेऊन ये. मग घेतलं मी प्रज्वलन मी आम्ही दोघंजण चाललो खामगावले आलो आम्ही. शेगाव कचोरी 15 रुपयात 2. इथून घेतल्या आम्ही 5 प्लेट कचोऱ्या पार्सल. मिरच्या वगैरे घेतल्या त्यासोबत. मग काढली गाडी काढून आजचा शनिवार आता आम्हाला हार घेणं होता. मग आलो आम्ही हाराच्या दुकानावर. इथं आलो तर हे दादा बी आपले व्हिडिओ पाहत असतात. इथून घेतला आम्ही एक हार. मग आलो डायरेक्ट वाडीत, कारण की शेंदूर घ्यायला लागेल ना. मग इथून घेतलं आम्ही शेंदूर आणि चमेलीचं तेल. हे सगळं टाकलं मग थैलीत टाकून आलो दुसऱ्या दुकानावर, कारण की तिथं आम्हाला फराळीचा चिवडा काही भेटला नाही. मग या दुकानावरून फराळीचा चिवडा घेतला. सगळं सामान प्रज्वलच्या हातात देऊन आलो आम्ही मंदिरावर आलो तर खालून सेंट्री ओके दिसू राहिली. मग आलो आम्ही मागच्या रस्त्यानं मस्त शिडी बनवली होती गजबोनं. मग शिडीवर चढून आलो आम्ही वर. हे दोघं जण इकडे उभासक्या मारत होते. यांनी दोघांनी दिलं कामावर लावून, चला झाडू मारा लवकर आणि बरोबर मारा एकदम चकाचक. हे कचरा खाली टाकायसाठी प्लेटाच खोलून टाकल्या डायरेक्ट. प्लेटानं खाली कचरा टाकले. इकडे भीम वगैरे बी टाकून दिले एकदम ओकेमध्ये साईडा वगैरे मारून. आता इकडे पुरे भीम टाकणार आणि लोहा टाकणार याच्यात, म्हणजेच की आडवे बार आणि उभे बार. इकडे आडवे बार टाकून दिले, आता उभे बार टाकणार. तेवढं हा पण्या ठेकेदार आहे तर लय सोबासक्या मारवला. चाल म्हटलं बाबू तू बी कामाला लाग, तू बी काम कर. याला बी कामाला लावलं. सगळ्यांनी मिळून 10:30 वाजता काम कंप्लीट केलं. आता स्लॅब टाकेलं ओके आहे. मग आलो आम्ही खाली येऊन पहिले शेंदूर भिजवून हनुमानजीला लावून टाकलं. आणि मग लावला आम्ही पंचमुखी दिवा. तुम्ही जर का हनुमानजीला शेंदूर लावत असाल तर हा दिवा नक्की लावा. मग दर्शन वगैरे घेतलं. चला मग आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तेव्हा लोक एखाद्या मित्राला शेअर करा आणि फॉलो घ्या तेवढं करून लवकर.